नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोखरा योजनेअंतर्गत ठिबक सिंचनसाठी मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा। सरकारकडून ठिबक सिंचनसाठी 90 ते 95% पर्यंत अनुदान दिले जाते। अनेक शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया माहिती नसल्यामुळे अनुदानापासून वंचित राहावे लागते। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत घर बसल्या मोबाईलवरून ठिबक सिंचनसाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या आणि अनुदान मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल किंवा क्रोम ब्राउझरमध्ये महापोखरा असे सर्च करायचे आहे। या ठिकाणी आपण टाकून घेत आहे महापोखरा। त्यानंतर सर्च करायचे आहे व जी पहिली वेबसाईट येईल पोखरा योजनेची तिच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर पोखरा योजनेचे अधिकृत पोर्टल ओपन होईल। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचे आहे व NDKSPDBT ह्या पृष्ठाला भेट द्यायची आहे व त्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला फार्मर ID टाकून घ्यायची आहे, म्हणजे शेतकरी ID। जर तुमच्याकडे शेतकरी ID नसेल तर आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, फार्मर ID कशी चेक करायची तो बघून घ्या। या ठिकाणी इथे आपण फार्मर ID टाकून घेत आहे। फार्मर ID टाकल्यानंतर खाली एक बेरीज करण्याचं उदाहरण येईल, ते उदाहरण सोडवून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण सोडून घेतल्यानंतर सत्यापित करा या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण OTP टाकून घेत आहे। OTP टाकल्यानंतर लॉग इन करा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर पोखरा योजनेचे पोर्टल लॉग इन होईल। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम कोपऱ्यामध्ये 3 रेषा दिसत असेल तिथे क्लिक करा। जर तुम्ही याआधी लॉग इन करून नोंदणी केलेली असेल तर तुम्ही डायरेक्टली नवीन घटकासाठी अर्ज करू शकता। जर तुम्ही पहिल्या वेळेस जरी लॉग इन केले असेल तर तुमची नोंदणी बाकी असेल तर तुम्ही वैयक्तिक माहिती, ॲड्रेस व शेतजमीन माहिती भरून घ्या। त्यानंतर नवीन घटकासाठी अर्ज करा। पहिले प्रोफाईल कंप्लीट करून घ्या। याआधी आपण प्रोफाईल कंप्लीट करून घेतलेले आहे। त्यानंतर नवीन बाबीसाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा। या ठिकाणी घटकाचा गट या ऑप्शनवर क्लिक करा। यामध्ये तुम्ही कृषी वानिकीकरण, वैयक्तिक शेततळे अस्थिकरण, सामूहिक शेततळे, फळबाग लागवड, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, सूक्ष्म सिंचन अशा बऱ्याचशा घटकासाठी अर्ज करू शकतात। रेशीम उद्योग, वीर पुनर्भरण। या ठिकाणी आपण ठिबक सिंचनसाठी अर्ज करणार आहोत तर सूक्ष्म सिंचन हा घटक निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या ऑप्शन मध्ये घटकाचे नाव ठिबक सिंचन हा घटक निवडून घ्यायचा आहे व तिसऱ्या ऑप्शन मध्ये घटकाचा प्रकार ऑनलाईन पद्धत व इनलाईन पद्धत। ऑनलाईन पद्धत ही फळबागासाठी वापरली जाते। ऑनलाईन पद्धतच्या ठिबकच्या नळीला ड्रिपर नसतात, जे की फळ झाडापाशी ड्रिपर बसावे लागतात व इनलाईन पद्धत मध्ये ड्रिप नळीला हे ऑलरेडी ड्रिपर असतात, जे की आपण भाजीपाला पिकासाठी, मक्का, कांदा ह्या पिकासाठी वापरू शकतो। या ठिकाणी आपण इनलाईन पद्धत सिलेक्ट करून घेत आहोत। त्यानंतर चौथ्या ऑप्शन मध्ये अंतर मीटर हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी जर आपल्याला फळबागासाठी ठिबक करायचे असेल तर 10 बाय 10 व 12 बाय 12 हे अंतर सिलेक्ट करू शकता। जर आपल्याला मक्का, कांदा, भाजीपाला पिकं यासारख्या पिकांसाठी जर ठिबक करायचे असेल तर 1.2 × 0.6 हे अंतर निवडू शकतात। त्यानंतर खाली घटकाचा तपशील दाखवला जाईल। सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, इनलाईन पद्धत आपण जे निवडलेलं आहे ते। त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा। पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर खाली ठिबक सिंचन पात्रता निकष दाखवला जाईल, ते पूर्णपणे वाचून घ्या। त्यानंतर खाली ठिबक सिंचन आवश्यक कागदपत्रे दाखवल्या जाईल, ते पण पूर्णपणे वाचून घ्या। अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र वाचल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा।
त्यानंतर घटकाचा तपशील दाखवला जाईल। यामध्ये आपल्याला जमीन निवडून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला जितक्या क्षेत्रासाठी ठिबक सिंचन करायचे आहे तेवढे क्षेत्र निवडून घ्यायचे आहे। आपल्या इथं पहिली क्षेत्र दाखवले जाईल व प्रक्रियेत असलेले क्षेत्र व लाभ घेतलेले क्षेत्र दाखवले जाईल। आपण या ठिकाणी कोणताही लाभ घेतलेले नाही तर 0 दाखवत आहे। या ठिकाणी आपल्याला जितक्या क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे तेवढे क्षेत्र इथं टाकून घ्यायचे आहे। इथं जर 2.5 एकरासाठी अर्ज करायचा असेल तर 1 टाकून घ्या व 8 गुंठ्यामध्ये 0 टाकून घ्या। जर तुम्हाला 1 एकरासाठी अर्ज करायचा असेल तर हेक्टर मध्ये 0 टाकून घ्या व 8 गुंठ्यामध्ये 40 टाकून घ्या। जर 1.5 एकरासाठी अर्ज करायचा असेल तर 8 गुंठ्यामध्ये 60 टाकून घ्या। आपण या ठिकाणी 1.5 एकरासाठी अर्ज करत आहोत तर 60 टाकून घेतलेले आहे। त्यानंतर खाली वितरकाचे कोटेशन अपलोड करायचे आहे। जिथून आपल्याला ठिबक संच खरेदी करायचा आहे त्या दुकानदाराकडून कोटेशन घ्यायचे आहे। या ठिकाणी 5 MB च्या आत फाईल अपलोड करायची आहे। कोटेशन बरोबर तुम्हाला परिशिष्ट 7 म्हणजेच शेतकऱ्याचे हमीपत्र पण अपलोड करायचे आहे। या ठिकाणी आपल्याला कोटेशन परिशिष्ट 7 म्हणजेच हमीपत्र व 7/12/8 हे चारही एका PDF मध्ये घेऊन अपलोड करायचे आहे। या ठिकाणी आपण कोटेशन बघू शकता तुम्ही। कोटेशन परिशिष्ट 7 म्हणजे हमीपत्र व 7/12/8 हे चारही एका फाईल मध्ये अपलोड करून घेतलेले आहे। या ठिकाणी बरेच शेतकरी कोटेशन म्हणल्यावर कोटेशनच अपलोड करतात, पण तुम्हाला हमीपत्र 7/12/8 हे सर्व एका फाईल मध्ये अपलोड करायचे आहे। त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर संपादन करा व अर्ज करण्यासाठी पुढे जा या बटनावर क्लिक करा। जर माहिती बदलायची असेल तर संपादन करा या बटनावर क्लिक करा व अर्ज करण्यास नाही तर अर्ज करण्यासाठी पुढे जा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर हमीपत्र येईल, ठिबक सिंचन संच हमीपत्र वाचून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली टिक करून घ्यायचे आहे। मी नमूद केलेल्या सर्व अटी शर्ती मान्य आहे व पुढे जा या बटनावर क्लिक करायचे आहे व त्यानंतर सोय घोषणा येईल, पूर्णपणे वाचून व त्याला क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे। या ठिकाणी आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे। या ठिकाणून आपण प्रिंट डाउनलोड करू शकतो, म्हणजेच PDF फाईल मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण ठिबक सिंचनसाठी अर्ज केलेला आहे, पूर्ण माहिती इथं दाखवत आहे। अशा प्रकारे तुम्ही ठिबक सिंचनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। त्यानंतर तुम्ही बॅक येऊन 3 रेषावर क्लिक करून माझे अर्ज या बटनावर क्लिक करून केलेला अर्ज बघू शकतात। इथे पहा या बटनावर क्लिक करून अर्ज पुन्हा बघू शकतात। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही पोखरा योजनेमध्ये कोणत्याही घटकासाठी अर्ज करू शकता। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही समजले नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा व पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते आणि इतर घटकासाठी अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत
म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.